नमस्कार मित्रांनो, आपल्या धर्मसंस्कृती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या सणांची तसेच वेगवेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करीत असतो आपल्या चॅनलवर. तसेच आता अक्षय तृतीया हा सण आलेला आहे बुधवारी, म्हणजे वैशाख शुद्ध तृतीयाचा दिवस जो असतो त्याला आपण अक्षय तृतीया असं म्हटलं जातं. तर अक्षय तृतीयाला अक्षय तृतीया का म्हटलं जातं, या दिवसाचं महत्त्व काय आहे आपण भरपूर ऐकलं असेल का. जप होम केलं पाहिजे, दान धर्म केला पाहिजे किंवा नवीन खरेदी केली पाहिजे, हे आपण सर्रास ऐकलंय. पण याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हे आपण आज बघूया. तर बघा, अक्षय तृतीयाचं सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज मला सांगायची आहे. जर रोहिणी नक्षत्र ज्या दिवशी असन आणि रोहिणी नक्षत्राच्या दिवशी जर बुधवारचा जर हजरवार असन तर ही खूप महत्त्वाची तिथी असते अक्षय तृतीयाची. पण बघा, प्रत्येक वेळेसच हा योग जुळून येतो असं काही नसतं. पण ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा, जर योग जुळून आला तर त्या दिवशी खूप महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचा हा विषय आहे का श्रीकृष्णाला समर्पित म्हणजे भगवान विष्णूला समर्पित ही तिथी आहे. कारण काय बघा, या दिवशी पितरांची सेवा केली जाते. त्याचबरोबर कृष्णाला वृंदावनामध्ये गोपाळ हे नाव याच दिवशी पडलं. कृष्णदेवाचं मुंडन पण याच दिवशी याच तिथीला झालेलं आहे. परत आपले जे 4 युगातले पहिले जे 2 युग सुरुवात झालेली, ह्या 2 युगांची सुरुवात पण ह्याच तिथीला झालेली आहे. त्याच्यामुळं बघा, ह्या तिथीचं खूप महत्त्वाचं आहे. तसंच आपण बघा, जे परशुराम अवतार झालेला आहे त्यांचा परशुरामांचं बी जयंती याच दिवशी साजरी केली जाते. तर बघा, वेगवेगळ्या आपण सण साजरे करत असताना अक्षय तृतीयाचं महत्त्व एकदा म्हणजे याची मागची कथा तुम्हाला थोडक्यात सांगतो. पांडव आणि कृष्ण, आता कृष्ण प्रेम आणि पांडव प्रेम हे आपल्याला एकमेकांविषयी त्यांचं माहितीच आहे. ज्यावेळेस हे दोघं पण एका ठिकाणी नदीवर स्नानासाठी गेले होते आणि स्नान करून ते एका मंदिरात बसले, त्यावेळेस धर्मराज युधिष्ठिरांनी विचारले की अक्षय पुण्य राहण्यासाठी किंवा जर आपण केलेलं दान धर्म हे अक्षय टिकून राहण्यासाठी असं काय करावं. कृष्ण भगवंतांनी लगेच सांगितलं, वैशाख शुद्ध तृतीयाला जी तिथी असते तिला अक्षय तृतीया असं म्हणतात आणि त्या तिथीला दान, तप, होम किंवा सेवा, पुण्यकर्म जे केलं ते अक्षय टिकून राहतं असं कृष्ण भगवंतांनी सांगितलं. आणि त्याचप्रमाणे धर्मराजांनी तिथून पुढं त्या गोष्टीचा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये उपयोग केला. म्हणजेच बघा, भगवान श्रीकृष्णाने या तिथीविषयी सांगितलेला आहे. भगवान कृष्णाने या तिथीचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर बघा, या तिथीचं दुसरं एक महत्त्व म्हणजे असं आहे का वाडवडिलांच्या पितरांच्या नावाने सुद्धा यावर्षी पुण्यकर्म, तर्पण, दान धर्म करतात. त्या अमृत कुंभ आपण बघा गावाकडं केळीचं पूजन केलं जातं, म्हणजे कुंभ म्हणजे पाण्याचं एक कुंभ आहे त्याची पूजा केली जाते. हे पितरांपर्यंत पोहोचले जातं असं संबोधलं जातं असे. तर बघा, अक्षय तृतीयाच्या दिवशी थोडक्यात तुम्हाला सांगायचा उद्देश हाच आहे की आपण सर्रास म्हणतोय की काहीतरी खरेदी करायला पाहिजे. खरेदी न करता या दिवशी फक्त आपण दान धर्म, स्तोत्र वाचन करावे. आपल्या आयुष्यात जर काही अडचण असेल तर त्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही कोणतं बी एक स्तोत्र या दिवसापासून वाचायला सुरुवात करू शकता. मुहूर्त म्हणून कारण हा 3.5 मुहूर्तापैकी हा एक अर्धा मुहूर्त आहे. या मुहूर्ताच्या दिवशी जर तुम्ही सुरुवात केली आणि समजा तुम्ही 100 पाठ वाचायचा मुहूर्त जर केला, या दिवसापासून सुरुवात केल्यानंतर तुम्ही ते 100 पाठ कधी पूर्ण होऊ द्या, ते पूर्ण झाल्यानंतर त्याचा 10 भाग तर्पण वगैरे करायचं, म्हणजे ते आपल्याला लागू होतं. या दिवसाच्या तिथीचं एवढं महत्त्वाचं असतं. तर बघा, या दिवशी सेवा काय तुम्हाला एक थोडक्यात सांगतो. कृष्ण मंदिरामध्ये सर्वांनी आवश्यक आहे या दिवशी. आणि कृष्ण मंदिरामध्ये अखंड वस्तू, आता बघा फळं मिळत आहे, समजा टरबुजाचं फळ आहे, खरबुजाचं फळ आहे किंवा तुम्हाला जे फळ भेटल ते मार्केटमध्ये सध्या अवेलेबल असे, हे फळाचं दान कृष्ण मंदिरात द्यायचं म्हणजे भगवंताला नैवेद्य दाखवायचा. हे सर्वात महत्त्वाचं. याच्यामुळे आपले पाप म्हणजे कमी, कृष्ण देवताच अशी का पापक्षालन होतं, असे या गोष्टी आहे. अक्षय अर्थ म्हणजेच कधी न संपणारी वस्तू किंवा अखंड वस्तू, म्हणून या अखंड वस्तू आपल्याला दान करायचे. तसंच दान करण्यामध्ये आपण अजून असे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना पाणी वाटू शकता, जेवण देऊ शकता, तसंच जलदान देऊ शकता. या दिवशी
पितरांची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. दुपारी 12 वाजेनंतर पितरांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर त्यांना मी मागाशी सांगितल्याप्रमाणे उदक कुंभदान द्यायचं आहे. शेतीकारी जे कोणी असेल तर शेतीसाठी त्यांनी दुपारी 12 वाजता मधोमध आपल्या शेतीच्या मधोमध एक खड्डा खांदायचा आहे. कारण धरणी माता म्हणजे सीता माता आहे. तर या धरणी मातेचा आपण ऋण फेडायला पाहिजे. तिच्या पोटातून आपण अन्न उगवतो पण तिचे ऋण फेडत नाही. तर हा ऋण फेडण्यासाठी हा एक महत्वाचा मुहूर्त आहे. या दिवशी आपण एक पूर्ण माणूस जेवल इतकं आपण या दिवशी एक अन्न पुरायचं असतं. शेतीमध्ये अन्न पुरल्यानंतर आपलं पीक पाणी पण व्यवस्थित येत असतं. तर मग हे शेतीसाठी शेतकऱ्यांनी हा उपाय करायचा आहे. तसेच आपण घरामध्ये आपण बघा एक थोडक्यात म्हणजे जे पिवळं सोनं आपण सर्वजण खरेदी करू शकत नाही, तर पिवळं सोन्याच्या रूपात आपण हळदीची पूजा करा या दिवशी घरात. किंवा समुद्रातून जे मीठ मिळतं, लक्ष्मी माताचा पण जन्म हा समुद्रामधूनच झालेला आहे. तर समुद्राचं मीठ आहे याची पूजा घरात करा त्या दिवशी. फक्त त्या दिवशी खरेदी काही करू नका, आदल्या दिवशीच हे सगळं खरेदी करून आणा आणि त्या दिवशी फक्त आपली पूजा करा घरामध्ये. बघा एक थोडक्यात व्हिडिओ सांगायचा प्रयत्न केलेला आहे अक्षय तृतीयाचा. या दिवशी तुम्हाला जे सांगितलेले उपाय, पितरांची सेवा करा, शेतीमध्ये नैवेद्य द्या, तसेच गोरगरिबांना अन्नदान करा किंवा पाणी वाटप करा. थोडक्यात जसं जमेल तसं मंत्रतंत्र यांचा पाठन करा. यापासून नवीन कार्याची काही पण सुरुवात करा. अत्यंत म्हणजे मुहूर्त पाहिजे या दिवशी गरज नाही. म्हणजे जेव्हा काही लग्न कार्य होत नसेल, अगदी सिंहस्थ जरी असला तरी अक्षय तृतीयाच्या दिवशी सर्व मंगल कार्य होत असतात. तर बघा व्हिडिओमध्ये इथेच थांबू. तुम्हाला सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. तसेच मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो, आपला नंबर आहे 84 21 15 58 49. यावर जर तुमच्या काही वैयक्तिक समस्या असेल तर तो मेसेज करा. फोन लागणार नाही, आपल्या समस्या निशुल्क सोडवल्या जातील. वेळेनुसार काही वेळेस खूप मेसेज येतात, जसा वेळ भेटेल तसा आपण समस्या सोडवत चालत असतो. तरी सर्वांनी आपण याची पण दखल घ्यावी. तोपर्यंत सर्वांना एकदा धन्यवाद.